समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत होती। त्यामुळे कृष्णा काठ हादरून गेला होता। कृष्णा नदी काठावरील गावांना प्रत्येक वर्षी पुराच्या समस्येला सामोरे जावे लागते। या पार्श्वभूमीवर कृष्णा नदी काठावरील गावांमध्ये नेहमीच पुराचा धोका असतो। त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी पलूस तालुक्यातील भिलवडी, मौजे, दुधंडी, नागराळे, पुंदी, पुंदीवाडी आदी गावांचा पूर पाहणी दौरा केला। यावेळी संग्राम देशमुख यांनी कृष्णा नदीच्या काठानजीक ज्या शेतजमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करू असे सांगितले। यावेळी दुधोंडी गावचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मगर पाटील यांनी पूर परिस्थितीचा, शेतीच्या नुकसानीचा आढावा संग्राम देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिला। तसेच गावातील नागरिकांनी पूरस्थितीबाबत सद्यस्थिती सांगितली। यावेळी सर्वांना सतर्क व सुस्थळी स्थलांतर करून राहण्याचे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले। यावेळी घोगावचे सरपंच संदीप पाटील, मिलिंद पाटील, जयवंत मगर पाटील, माणिक ठोंबरे, रामचंद्र वरुडे, पैलवान रोहित पाटील, माजी सभापती दीपक मोहिते, नागराळचे शरद जाधव, संपतराव पाटील, दिलीप पाटील, बाबूराव खांडेकर, दीपक पाटील, आशिष चव्हाण, सौ पूनम पाटील, निलेश पाटील, प्रवीण नलवडे, सतीश नलवडे, अप्पासो सावंत, तेजस मगर, राकेश तिरमारे, अभिजित सावंत, शाहरुख शिकलगार, संदीप जमदाडे, रवींद्र थोरात आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान भिलवडी येथेही संग्राम देशमुख यांनी भेट देऊन पूरपट्ट्यातील भागाची व नदी पुलावरून नदी पात्राची पाहणी केली। यावेळी भिलवडी येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आम्ही गावकऱ्याच्या वतीनं या पूर हानीमध्ये जे प्रचंड पिकाचं नुकसान, काही जनावरांचं चाऱ्याचे प्रचंड हाल होत आहे। या परिस्थितीमध्ये शासनानं पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मदत करावी। काही कुटुंब थोडीफार नदीकडचे स्थलांतर झालेत, त्यांच्या बाबतीत शासनानं त्यांना आधार देण्याचं काम करावं। त्या दृष्टीनं आम्ही संग्राम भाऊंना शासकीय दरबारी ह्या परिस्थितीचं तुम्ही तर परिस्थितीचा मांडावी, त्या नदीकाठच्या गावांना दिलासा देण्याचं आपण काम करावं असं मी या दुधोंडी गावच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी त्यांना विनंती करत आहे। पलूस तालुक्यामध्ये कृष्णा नदीला पाणी वाढल्यामुळं पूर परिस्थिती निर्माण झाली आणि आज या ठिकाणी दुधंडी गावामध्ये पुराची परिस्थिती पाहण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजणांनी या ठिकाणी भेट दिली। वास्तविक पाहता पुराचा धोका तसा थोडाफार टळला अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। तरीसुद्धा नागरिकांनी सावधगिरी पाळण्याची आवश्यकता आहे। प्रशासनानं वेळोवेळी सूचना केली, त्या सूचनेचं पालन करून आपण ह्या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी निश्चितपणानं अवलोकन करावं असे मी या निमित्तानं आवाहन करतो। सरकार दरबारी या पूरपट्ट्यातली पाहणी केल्यामुळं आमच्या सगळ्यांच्या हे निदर्शनास आलेलं आहे की शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। मी निश्चितपणानं आम्ही सर्वजण सरकार दरबारी याची मागणी करू आणि लवकरात लवकर याचे पंचनामे होऊन जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्यांना भरपाई कशी मिळेल याचा आम्ही पाठपुरावा करू। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।